वरुड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आपण पाहू शकता शिवछत्रपती स्केटिंग क्लबचे विद्यार्थी हे आपलं प्रात्यक्षिक सादर करीत आहेत। आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आहेत। आज गेल्या 1 तासापासून हे विद्यार्थी इथे आपलं प्रात्यक्षिक सादर करत आहेत। या संदर्भात नेमकी इत्तंभूत माहिती जाणून घेण्यासाठी इथे स्केटिंग क्लबचे सर आपल्यासोबत आहे। सर, तुमचे विद्यार्थी गेल्या 1 तासापासून प्रात्यक्षिक करत आहेत। सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारतीय स्वातंत्र्य दिन, आज आपल्या राष्ट्रीय ध्वजाला एक मानवंदना म्हणून हे सर्व आपले मुलं, स्केटिंग क्लबचे मुलं मानवंदना म्हणून आज पूर्ण 79 मिनिट कंटिन्यू स्केट चालून आपल्या राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देत आहे। तरी त्या मुलांनी या क्लबमध्ये जे 4 वर्षाची मुलं आहेत त्या 4 वर्षाच्या मुलांनी सुद्धा सहभाग घेऊन आपल्या तिरंगा ध्वजाला सलामी देत आहे। असा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो। आज यावर्षीचं आमचं आपल्या ग्राउंडवरचं 3रं वर्ष आहे आणि मुलं चांगला रिस्पॉन्स देऊन पूर्ण वेळ करत आहे। जरी आज आपलं स्वागत पावसाने केलं असेल तरी मुलांनी त्या पावसाला पकडून आज आपला पूर्ण वेळ चालू केलेला आहे, म्हणजे चालत आहे। आणि आता जवळजवळ 1 तास झाला, 1 तास होऊन मुलं कंटिन्यू चालत आहे। कोणीही पाणी, काही खायला, टॉयलेट वगैरे काहीच बोलले नाही की त्यांनी पूर्ण वेळ आपल्या भारतीय ध्वजाला द्यायचा आहे, म्हणजे द्यायचं आहे ते शपथ घेऊन। आणि त्यांनी मला काल पण असं सांगितलं, सर म्हटले की पाऊस जरी आला, आम्ही आज तुमच्यासमोर शपथ घेतो की पाऊस जरी आला तरी आम्ही पावसामध्ये करणार। आपल्या तिरंग्याविषयी प्रत्येकाला अभिमान असणं फार महत्त्वाचं आहे। आज चिमुकले विद्यार्थी आहे ते सुद्धा आपल्या तिरंग्याला मानवंदना देत आहेत। आज गेल्या 1 ते सव्वा तासापासून विद्यार्थी आपलं ते प्रत्यक्ष सादर करीत आहेत, तिरंग्याला सलामी देत आहेत। खरं या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। सर, तुमचे विद्यार्थी दरवर्षी आपल्या स्केटिंग क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असतात, कुठली दिंडी असो की कुठलं काही असो। सर, आता नेमकं ते प्रत्यक्ष झाल्यानंतर यांचं काही नेमकं काय सर, म्हणजे किती वेळानंतर कार्यक्रम हे संपणार आहे? सर, हा 79 मिनिटाचा प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे, जो आपला 80वा स्वातंत्र्य दिन आहे। पण आपण स्वातंत्र्य दिनाचं स्वागत म्हणून मागच्या वर्षाला अनुसरून आपण 79 मिनिटाचा हा प्रोग्राम ठेवलेला आहे। याच्यामध्ये जवळजवळ 6:30 वाजतापासून आम्ही चालू केलेला आहे। आता बघा, बस आमच्याकडे आता 5 मिनिटं राहिलेले आहे। 5 मिनिटामध्ये मुलं सगळे पूर्ण करून यांना आम्ही नंतर मेडल्स, ट्रॉफी, त्यांना 2 सर्टिफिकेट्स देऊन त्यांना सन्मानित करणार आहे। आपण पाहू शकता वरुड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्राउंडवर हे विद्यार्थी आपलं प्रत्यक्ष सादर करत आहेत। गेल्या 1 तासापासून हे विद्यार्थी आपल्या तिरंग्याला मानवंदना देत आहेत। देशाविषयी प्रेम असणारे सर्व विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहेत। आजच वर्ष 5 वर्षापासून ते वरील वयोगटातील विद्यार्थी हे आपल्या प्रत्यक्ष सादर करत आहेत। आपण विद्यार्थी तिरंगा घेऊन आपलं प्रत्यक्ष सादर करत आहेत। आज शिवछत्रपती स्केटिंग क्लबच्या वतीने सुधीर कडू सरांनी हा जो कार्यक्रमाचं आयोजन केलं, या कार्यक्रमाचं सर्व कौतुक होत आहेत। खरंच आम्ही सुद्धा इथे भारावून गेलो आहे की पाऊस आला, परंतु पावसात हे विद्यार्थी न थांबता त्यांनी आपलं प्रत्यक्ष सादर करत आहेत। आणि आजच्या या इथे पालकसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले। मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। देशाविषयी प्रेम असणं प्रत्येकाचं नैतिक जबाबदारी आहे। आणि आज हे छोट्या चिमुकल्या मुलांच्या माध्यमातून जे तिरंग्याविषयी प्रेम आहे, यामुळे आज एक चांगला मेसेज समाजामध्ये जात आहेत। सर, नेमकं काय मेसेज द्याल सर तुम्ही? आज आपल्या राष्ट्रीय ध्वजाला जसं आपलं सैनिक यांचं कर्तव्य आहे की बॉर्डरवर लावून त्यांचा जसा हौसला वाढतो, तसाच आज आपल्या तिरंगा ध्वजाला राष्ट्रीय सलामी देऊन इथं मुलं हे करत आहे। तर याच्यामध्ये कसं आहे, जसं सैनिक आपलं पूर्ण जीवनकाळ आपल्या बॉर्डरवर करतो, त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी देणं असतं। म्हणून आपण आज या मुलांना, ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त गाळलेलं आहे, ज्यांनी आपल्या बॉडीवर गोळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे त्यासाठी आपलं त्यांना सलामी म्हणून, त्या वीरांना मानवंदना म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत। वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवछत्रपती क्रीडा स्केटिंग क्लबच्या विद्यार्थ्यांनी गेल्या 79 मिनिटापासून आपलं प्रत्यक्ष सादर करत आहे, आपल्या तिरंग्याला सलामी देत आहेत। खरं या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहेत। देशाच्या विषयी प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे आणि या चिमुकल्या मुलांच्या माध्यमातून हे प्रेम पाहास मिळत आहे। त्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमचा तिरंगा हा लहरला पाहिजे। खरं या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। पाहत कॅमेरामॅन निकू बावनेसह प्रवीण सावरकर, चोळामणी न्यूज पोर्टल।